मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये माशांचे दर वाढलेले आहेत। वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे सध्या बोटी खोल समुद्रामध्ये जात नाहीयेत, त्यामुळे मासे मिळण्याचं प्रमाणही कमी झालंय। परिणामी माशांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। याचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय। 1 जून पासून तांत्रिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी नारळी पौर्णिमेपर्यंत बंद असणार आहे। दरम्यान रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा इथून आढावा घेतलेला आहे अमोल मोरे यांनी। कोकणात ताज्या फडफडीत माशांचे दर सध्या वधारलेले आहेत। तसं म्हटलं तर वातावरणात झालेला बदल आपल्याला कोकणात दिसून येतो। याचं कारण म्हणजे सध्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोकणात मागच्या 4 ते 8 दिवसांपासून बरसत आहेत आणि आत्ताच्या घडीला याचा परिणाम जो आहे तो थेट मासेमारीवर देखील होत असल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। त्यामुळे ज्या बोटी खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जातात त्या सध्या जाताना दिसून येत आहेत आणि गेल्याच तर त्यांचं प्रमाण अगदी कमी किंवा नगण्य आहे आणि परिणामी माशांचे दर सध्या वधारलेले आहेत। आत्ता मी कोकणातल्या या एका बंदरावरती उभा आहे, मिरकरवाडा बंदरावरती। इथे अगदी सध्याच्या घडीला जर बघितलं तर नांगरून ठेवलेल्या बोटींची संख्या ही लक्षणीय आहे। तुलनेनं काही प्रमाणातच बोटी या सध्या खोल समुद्रामध्ये गेलेल्या आहेत। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून इथं उभ्या असणाऱ्या बोटींची संख्या ही जास्त होती, पण आज मात्र त्यामध्ये काही प्रमाणात किंवा ही संख्या जी आहे ती कमी झालेली दिसून येते आणि परिणामी मासे मिळत नाहीयेत आणि त्याचा परिणाम सध्या मासेमारीवरती झालेला आहे। पण सध्या जर बघितलं तर वधारलेले माशांचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला एका अर्थाने परवडणारे नाहीयेत आणि एकंदरीत जसा हापूस आंबा किंवा कोकणातला काजू आंबा या पिकांवरती एकंदरीत वातावरण बदलाचा परिणाम होतोय, तसाच काहीचा परिणाम सध्या मासेमारीवरती झालेला आहे आणि परिणामी दर चांगलेच वाढलेले आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।